आज कमवलं तर उद्या तिला खायला भेटेल अशी तिची परिस्थिती होती अंजलीची. माझी आई 7वीला असतानाच वारलेली होती आणि मला आईचं म्हणजे सहारा नव्हता. माझ्यासाठी आई जी आहे माझे वडीलच होते आणि श्री स्वामी समर्थ महाराज होते. अंजली हे नास्तिक होती, परिपूर्ण नास्तिक होती. आणि गाडी आली आणि ती अंजली पण त्या भाणामध्ये तिला पकडण्याच्या नादामध्ये अंजलीचा ॲक्सिडेंट झाला आणि तिला चांगलं एक 6 टाके इथं डोक्याला मार बसला. 12 ते 13 तास अंजलीचं सहज ऑपरेशन चाललं. पण स्वामी समर्थ त्या काळामध्ये मला डोळ्यानं प्रत्यक्षामध्ये समोर दिसत होते. मला ते डवचायचे, मला खवळायचे आणि ते म्हणले की काही होणार नाही, तू माझ्याकडे भीक मागत आहे म्हणले. नास्तिक लोक मला नावही ठेवतील पण मी तुमच्या हात जोडतो मित्रांनो. मी तसं मला सांगण्याचा उद्देश नव्हता, पण जे सत्य घडलं मी ते सांगतोय तुम्हाला. तर मित्रांनो नमस्कार, माझं नाव आकाश सूर्यकांत नारायणकर आणि तुम्ही अंजलीबाई शिंदे म्हणजे आपली अंजलीबाई ऑफिशियल या नावाने तिला ओळखता तुम्ही. तिचं लहानपण बालपण कसं गेलं आणि नेमकं ती कसं का तिला ब्रेन ट्यूमर झालं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि हे सांगण्याचा जे काही मार्ग आहे तो म्हणजे ग्रो मोशन चॅनल यांचे मी आभार मानतो. त्यांनी मला म्हणलं की सर तुमची स्टोरी आमच्यापर्यंत पोचवा जेणेकरून जनतेपर्यंत पोचेल. तर मित्रांनो अंजलीचं जे काही बालपण होतं ते खूप गरिबीतून ती वर आली होती. गरिबीतून म्हणजे कसं मित्रांनो, तिच्या घरची हालाकीची परिस्थिती अशी की कमवलं तर उद्या आपण खाऊयात, आज कमवलं तर उद्या तिला खायला भेटेल अशी तिची परिस्थिती होती अंजलीची. आणि तिच्या लहानपणीच तिची मोठी बहीण वारली होती आणि त्याचाही डोक्यामध्ये परिणाम म्हणा. आणि नंतरनं परत घरची परिस्थिती अशी, आई वडील कामाला जायचे, वडील वॉचमन आहेत आणि आई जी आहे ती कामाला जाते. खूप कठीण परिस्थितीनं तिचा संसार चालू होता. ती हळूहळू उभरत होते. मग नंतर ना अचानक माझ्या वडिलांना पॅनिक अटॅक आला आणि 2021ची गोष्ट होती मित्रांनो. माझ्या वडिलांना पॅनिक अटॅक आला जुलै महिन्यामध्ये आणि माझे वडील कमीत कमी 15 दिवस हातरून धरले. हातरून धरल्यामुळं झालं काय मित्रांनो, त्यांना त्यांचा काळ दिसू लागला, मरणाचा काळ दिसू लागला आणि ते म्हणले की बाळा तू मान्य आहे, लग्न तू करणार आहे, पण माझी एक इच्छा आहे की म्हणले एक छोट्या आपल्या घरामध्ये आपल्या एका रूममध्ये माझ्यासाठी माझ्या नजरेसमोर तू लग्न कर. उद्या जर मी मेलो तर मला त्यात पश्चाताप नको किंवा तुलाही असं वाटू नये की म्हणले आई बापासमोर लग्न झालं असतं बरं झालं असतं. आणि मित्रांनो माझी आई गेले म्हणजे मी 7वीला असतानाच माझी आई 7वीला असतानाच वारलेली होती आणि मला आईचं म्हणजे सहारा नव्हता. माझ्यासाठी आई जी आहे माझे वडीलच होते आणि श्री स्वामी समर्थ महाराज होते. ज्यावेळेस माझे वडील वारले 12 फेब्रुवारी 2022ला माझे वडील वारले. आणि वडील वारल्यानंतरनं अंजलीला मी सांगितलं की बाई आता माझे वडील गेलेत म्हणलं. आणि माझी मानसिकता अशी झाली होती की मी खचलो होतो पूर्ण. आणि माझ्या वडिलांवर माझा खूप जीव होता कारण तेच माझ्यासाठी सगळं सर्वस्व होते. नंतरनं मी माझ्या जस्ट छोट्या वयाच्या अवघ्या फक्त 24व्या वर्षी मी नाही स्वतःचा एक फ्लॅट घेतला. आणि तुम्ही म्हणाल की आकाश मग तू एवढं केलं कसं 2 नंबर? नाही मित्रांनो, सगळं प्रामाणिकपणे केलं होतं मी शेअर मार्केट करतो मित्रांनो. शेअर मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग वगैरे मी करतो. दुसरा अजून माझा बिझनेस होता की पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र माझं होतं आणि त्यात विथ यूट्यूब चॅनल माझा होता. यूट्यूब करणं पण माझ्याकडनं अर्निंग चांगली व्हायची आणि त्यामुळे माझ्याकडे पैसा चांगला झाला होता आणि मी स्वतःचं घरी घेतलं होतं. आणि त्याच जोरावर मला अंजलीच्या आईनं मला अंजलीला दिलं होतं. साधी गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, जर माझ्याकडे आज पैसा नसला असता तर अंजली ही आज माझ्याकडे नसली नसती. त्यासाठी मित्रांनो मी म्हणतो की कितीही परिस्थिती गरीब असू द्या पण तुम्ही पैशाच्या मागे पळा. कसं? माणुसकीला धरून जर पैशाच्या पाठीमागे पळालात तर माझ्यासारखं तुम्ही म्हणजे आज सगळीकडे तुम्ही नाव गाजवून ठेवचाल. नाव गाजवण्याचा हेतू काय मित्रांनो सांगतो. आज मी माणुसकीला धरून चाललं. माणुसकी म्हणजे कसं? अशा परिस्थितीमध्ये अंजलीला प्रत्येक पाहुण्या रावळ्याने तिची साथ सोडली होती. फक्त ती यासोबत होती, तिची आईच फक्त तिच्यासोबत होती. आणि आई म्हटले की मी माझ्या सगळ्या पाहुण्या रावळ्या सोडायला तयार आहे अंजलीसाठी. आकाश तुम्ही घाबरू नका, जे होईल ते होईल, मी माझ्या अंजलीसोबत शेवटपर्यंत राहीन, ते असं बोलल्या. अंजली ही नास्तिक होती, परिपूर्ण नास्तिक होती. कारण तिचं जे शिक्षण आहे ते जैन शाळेमध्ये झालं होतं, श्राविका शाळेमध्ये. त्या ठिकाणी देवधर्म ह्या गोष्टीला थरा नव्हता. आणि महत्त्वाचं काय मित्रांनो की तिथं जे शिक्षण होतं तिथं फक्त एक जी रियालिटी आहे ते दाखवण्याचा ते प्रयत्न करायचे. माझंही शिक्षण 4थीपर्यंत त्या शाळेमध्ये झालं होतं. माझ्या बहिणीचंही झालं होतं. माझी बहिणी पहिल्यांदा नास्तिक होती, नंतर ती देवधर्माच्या नादीला लागली. एकदा संसार लागला की देवधर्म नादीला प्रत्येकजण लागतोच मित्रांनो. सुरुवात झाली कशी? अंजली आणि मी पावभाजी खायला चाललो होतो. अंजली म्हणली घरात काही स्वयंपाक नाही, पण पावभाजी खायला जाऊया. मी म्हणलं चल बाई म्हणलं. आणि अंजलीला स्वयंपाक तर जमत नाही, तुम्हाला माहिती आहे. स्वयंपाक तर मीच करतो घरामध्ये, भले पुरुष असू द्या, पण स्वयंपाक मला छान चविष्ट येतं. मित्रांनो मी चालू केलं, आम्ही गेलं आणि अचानक तिला एकदा एक काळी आमच्या वडिलांनी सांगितलं होतं की आमच्या वडिलांचं लव्ह मॅरेज होतं आणि आमच्या वडील सांगितलं होतं की मी शिवगंगा मातेला मागितलं होतं
माझ्या बायकोला म्हणजे माझ्या आईला, आणि ती मला मिळाली आणि आमचा संसार चालू झाला. आणि मग ती काय म्हणली की ठीक आहे, मम्मी पप्पांनी तिथं पाया पडलं होतं म्हणून मम्मी पप्पाचं लग्न झालं आणि तुम्ही तर माझ्यासोबत असं लग्न करायला तयार नाही, मी पण आधीमध्ये तुम्ही सोडून जाऊ नये म्हणून मी काय करते म्हणले की तिथं मी मागणी घालते म्हणले. मी म्हणलं चला बाई, म्हणलं ती मागणी घातली. तिथं मागणी घालायला देवाच्या पायावर गेली आणि पाया पडल्यानंतर एक माझं घरामध्ये डॉग आहे, तिचं नाव चिऊ आहे, कधी कधी मी तिला लाडाने रुपाही म्हणतो. तर ती जी चिऊ आहे ती चिऊ रस्ता क्रॉस करायच्या म्हणजे तिला कळत नव्हतं, ती लहान असल्यामुळे रस्ता क्रॉस करायची पळत गेली तिकडे रस्त्याकडे. आणि गाडी आली आणि ती अंजली पण त्या भाणामध्ये तिला पकडायच्या नादामध्ये अंजलीचा ॲक्सिडेंट झाला आणि तिला चांगलं एक 6 टाके इथं डोक्याला मार बसला. आणि बसल्यानंतर मग तिथं मी घेऊन गेलो तिला आणि दवाखान्यामध्ये कळालं की त्यांनी सांगितलं की एवढं काही नाही नारायणकर, घाबरू नका म्हणले, आणि टाक्या घातलं की बरं होऊन जाईल म्हणले. पण एक मनाच्या समाधानासाठी तुम्ही काय करा, एक एक्सरे काढून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल की म्हणले आतमध्ये ब्लड फ्लो झाला आहे का नाही मेंदूमध्ये. ठीक आहे म्हणलं. तरी ती हसत खेळत होती, नाचत होती, मजा करत होती, सगळं करत होती. फक्त एवढं की तिला उलट्या व्हायला चालू झालं होते अलीकडे 1 महिना अगोदर. आणि ती रात्री, तिची एक सवय आहे, रात्री बेरात्री कधीही उठते आणि गाणे लावते आणि नाचते. मग मला काय वाटायचं की कधी कधी ते म्हणजे ॲसिडिटीमुळे पण तिला उलट्या होतात का असं पण वाटायचं, म्हणून मी जास्त विचार करत नव्हतो. परत नंतर मग त्यांनी सांगितलं की एक्सरेमध्ये काहीतरी घोळ आला आहे नारायणकर आणि त्यासाठी तुम्ही MRI काढून घ्या. MRI काढून घेतल्यानंतर मी तर कळालं की तिला लहानपणापासून एक गाठ आहे जी ती मी मित्रांनो एक गोष्ट तर एक्सपोज नाही करणार की अंजलीला गाठ ही लहानपणी का झाली. वेळ आल्यानंतर मी तुम्हाला 100% सांगेन की अंजलीला ती लहानपणी गाठ का झाली होती, कारण सध्या ही गोष्ट सांगण्यासाठी मी तयार नाही आहे. वेळ आल्यानंतर मी 100% प्रत्येकानं सांगेन की ती लहानपणी गाठ तिला का झाली होती. तर मित्रांनो गाठ झाली म्हणून कळालं आणि सांगितलं की रिपोर्ट प्रत्येकाकडे पाठवले आणि मी अक्षरशः दिल्ली आणि मुंबईपर्यंत रिपोर्ट म्हणजे जिथंपर्यंत शक्य आहे तिथंपर्यंत मी रिपोर्ट पाठवले होते. आणि सगळ्याकडनं रिपोर्ट सगळ्यांकडून डॉक्टरकडनं एकच सांगण्यात आलं होतं की नारायणकर ऑपरेशन शक्यतो तुम्ही करू नका. आणि ऑपरेशन केलं की अंजली नाही राहू शकत, कारण ऑपरेशनमध्ये दगा होईल ते म्हणले. म्हणलं सर पर्याय काय आता, म्हणजे ते म्हणले तिला आनंदी ठेवा महिनाभर, 1-1.5 महिना जेवढं काही तिचे आयुष्य उरलं आहे तिचं वयाप्रमाणे, ती जास्तीत जास्त 1.5-2 महिना जाईल म्हणले, जास्तीत जास्त 3 महिना जाईल म्हणले ती. आणि जेवढं तिला आनंदी ठेवायचं ठेवा, तिला खाऊ घाला, जेवढं मजा करायचं मजा करा आणि तिला आनंदाने तिला बाय करा म्हणले. मी म्हणलं सर, म्हणलं बघू म्हणलं ते. मग अचानक मला इथं तिचा भाऊ आहे कामाला, वार्ड बॉय म्हणून तो काम करतो स्पर्श दवाखान्यामध्ये. मी तिथं गेल्यानंतर तिथं जे जोशी सर होते, विजय जोशी सर म्हणून आहेत मित्रांनो. अंजलीचं ऑपरेशन आता मित्रांनो सगळेजण म्हणतात की अंजलीचं ऑपरेशन कोणाकडे केलं. मित्रांनो मी आता तुम्हाला सांगू इच्छितो, अंजलीचं जे ऑपरेशन आहे विजय जोशी सर म्हणून आहेत, विजय जोशी सर यांच्याकडे अंजलीचं ऑपरेशन केलं होतं. त्यांचं व्यक्तिमत्व एवढं भारी आहे मित्रांनो. माझ्या अंजलीचं ऑपरेशन केलं म्हणजे त्यांना मी मोठेपणा देत नाही, पण ते डॉक्टर आहेत, पण अक्षरशः ते गरीब परिस्थितीमधून ते वर आलेले आहेत, त्यांना गरिबीची जाणीव होती. आणि ते म्हणजे नारायणकर ती आजही जाणार आहे आणि उद्याही जाणार आहे, आपण प्रयत्न करू म्हणले आणि तिला वाचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू म्हणले. मग मी त्या गोष्टीला तयार झालो, मला बरं वाटलं, कारण ते काय म्हणले माहिती आहे का, प्रयत्न करून तू निर्णय घे आणि त्या हिशोबाने कर. मी ठीक आहे म्हणलं. आणि त्यांनी ऑपरेशन केलं आणि त्यांनी सांगितलं होतं की नारायणकर 100% धरून चाल की तिला पूर्ण 1 साईड बॉडीला लकवा बसेल आणि ती आयुष्यभर बेड धरून राहील म्हणले. हरकत नाही सर म्हणलं, जिवंत राहील म्हणलं माझ्यासोबत म्हणलं. हां त्याचं काय टेन्शन घेऊ नको, मी पूर्ण प्रयत्न करतो म्हणले. मी जेवढी गाठ आहे थोडी तेवढी काढतो म्हणले मी, आणि जेवढी काही ती नसाला किंवा मेंदूला टच झालेली आहे ती मी सोडतो म्हणले. तसंच सर तुमचा निर्णय घ्या म्हणलं कारण मला ह्यातलं काही कळत नाही म्हणलं. अंजलीचं ऑपरेशन 12 ते 13 तास अंजलीचं सहज ऑपरेशन चाललं. आणि ऑपरेशन झाल्यानंतर ती आली, अंजली बाहेर आली आणि डॉक्टरांनी सांगितले कॉंग्रॅच्युलेशन नारायणकर आणि तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल ठरलं आहे. आता फक्त बघायचं की मी नच वाचवण्यामध्ये अंजलीची मला यश आलं आहे म्हणले, पण आता नेमकं ती कितपत तिला लकवा मारायला आहे ते आपण सांगू शकत नाही म्हणले. फक्त देवाला एक ते स्वतः डॉक्टर म्हणले की देवाला एक प्रार्थना कर म्हणले की बॉडी फक्त वाचली पाहिजे सुखरूप म्हणले. सर मी करतो म्हणलं. आणि त्यात मी स्वामींचा भक्त, मी स्वामी समर्थ, मला त्या काळामध्ये तुम्ही मला मूर्ख म्हणा, मी वेल एज्युकेटेड आहे, पण स्वामी समर्थ त्या काळामध्ये मला डोळ्यानं प्रत्यक्षामध्ये समोर दिसत होते. मला ते डवचायचे, मला खवळायचे आणि ते म्हणले की काही होणार नाही, तू माझ्याकडे भीक मागत आहे म्हणले. आतापर्यंत जे काही तू रुबाबात फिरला, सोनं घालून मिरवला, आईबापाचीवर छान तू म्हणजे रूप दाखवला तुझ्या जगाला की किती मी श्रीमंत आहे, पण तुला आज भिकाला यायची वेळ आलेली आहे, अंजलीसाठी तुला भीक मागत यावं लागेल म्हणले. मी म्हणलं स्वामी महाराज हीच गोष्ट माझ्या आईबापावर तुम्ही का नाही आणली म्हणलं, मी त्यावेळेस माझ्या बापासाठी पण भीक मागत आलो असतो म्हणलं. नाही म्हणले, जन्म मृत्यूचा फेरा कधी कोणाला चुकत नाही म्हणले, आणि तुझ्या आईबापाची पुण्य आहे म्हणले की
मी तुझ्या बायकोला तुझ्याजवळ सोडून चाललो म्हणले. माझ्या डोक्यामध्ये भ्रम झाला होता का ते माझ्या बुद्धीला भ्रष्ट झाली होती मला हे माहीत नाही. नास्तिक लोक मला नावही ठेवतील, पण मी तुमचे हात जोडतो मित्रांनो, मी तसं मला सांगण्याचा उद्देश नव्हता, पण जे सत्य घडलं मी ते सांगतोय तुम्हाला. आणि मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज मला सांगायचे असं कर तसं कर. आणि मी भीक मागत गेलो आणि ती पूर्ण व्हिडिओ बघितली आहे की अंजलीसाठी भीक मागत गेल्यानंतर ते ज्यावेळेस अंजली चालत नव्हती अक्षरशः मित्रांनो, मी भीक मागून जस्ट आलो होतो घरी आणि हातपाय तोंड धुले. तिच्या मनामध्ये काय आलं मला शून्य मात्र माहीत नाही. ती अचानक स्वतः उठली आणि चालत माझ्याकडे गळ्यातून पडली. जास्तीत जास्त ती 3 का 4 पावलं चालली, पण माझ्यासाठी 3-4 पावलं होते, माझ्यासाठी आयुष्यभर ते पावलं होते. आणि ती चालत आली. मला एक आनंद वाटला मला त्यामध्ये. आणि मी जोशी सरांना म्हणलं, सर ती चालले, चांगली गोष्ट आहे म्हणले, तुझं जरा कॉन्सेप्टच वेगळा आहे म्हणले, तेव्हा जरा वेगळं घडतं आहे म्हणले सगळं म्हणले. अंजलीचं ऑपरेशन माननीय जोशी सरांनी केलं, विजय जोशी सर यांनी केलं. आणि जे अंजलीचं जे नंतर जे पूर्ण ट्रीटमेंट असते, जे गोळ्या औषध असतात, ते माननीय दुर्गे सरांनी केलं. आणि इतर व्यक्तींचा कोणाचाही त्यामध्ये हात नव्हता. आणि इतर व्यक्तींना श्रेय देण्यापेक्षा जो कोणी केलं त्याला श्रेय देणं मला आनंदी वाटतं. आणि मित्रांनो, अंजलीची ही स्टोरी होती. अंजलीला सुखरूप वाचवलेलं आहे. आता मित्रांनो, काही लोक मला म्हणतात की तू ब्लॉग काढतोय आणि तू अंजलीच्या नावाने पुढं चाललास. मित्रांनो, मला आनंद वाटेल की मी माझ्या बायकोच्या नावाने पुढं चाललो आहे. आणि असं क्वचित लोकांना मोठं भाग्य भेटतं की काही लोक बायकोच्या नावाने पुढं जातात. आतापर्यंत मी खूप बघितलं आहे की नवऱ्याच्या नावाने बायको पुढं जाते, नंतर नवरा मोठा असल्यामुळं बायको मोठी होते. पण आज मला आनंद वाटतो की अंजलीमुळं मला आज सगळे जग ओळखतं आहे, आज माझ्या बायकोमुळं मला ओळखतं आहे. आणि लोकांना एक गैरसमज आहे की आम्ही अंजली आणि मी नवरा बायको आहे का भाऊ बहीण आहे. तर मित्रांनो, आम्ही नवरा बायको तुम्हाला तर सांगितलंच मी. ते कसं का व्हायरल झालं नेमकं बहीण भावाचं नातं. तर मित्रांनो, अंजली ज्यावेळेस रील्स बनवायची त्यावेळेस मला म्हणजे इंटरेस्ट नव्हता समोर यायचा फेस टू फेस. आणि मला फक्त मी काय म्हणायचो, बाई मी व्हॉइस येतो पाठीमागून आणि तू फक्त फ्रंटला राहा, मी बॅकग्राऊंड मी पूर्ण सांभाळतो म्हणायचं. स्क्रिप्ट सगळी माझी असायची, अंजली पूर्ण रिॲक्ट करायची. त्याच हिशोबाने झालं मित्रांनो. आणि पण झालं काय, लोक मला नावं ठेवत होते की असे रील्स काढतो, हे रील्स काढतो आणि चेष्टा करतो, मस्करी करतो बायकोची आणि मुलीची चेष्टा करतो, तुला लाज वाटते का. आणि आम्ही तुझ्या रील्समध्ये आम्ही काम नाही करणार, तुझ्या स्क्रिप्टमध्ये आम्ही काम नाही करणार. आणि लोक आम्हाला नावं ठेवतील म्हणायचे. त्यामुळे मला कुठला कॅरेक्टर भेटला नाही भावासाठी. मग अंजली म्हणली, अहो नवरा जो असतो आपल्या बायकोसाठी सर्वस्व असतो म्हणली. ते म्हणलं ठीक आहे, हरकत नाही म्हणलं, मग काय करू दे म्हणलं, तुम्ही भावाचा रोल करा म्हणली, हरकत नाही म्हणली. मी ठीक आहे म्हणलं, करेन म्हणलं. तर अक्षरशः माझ्या बहिणीनेही मला ओरडलं होतं, का रे आम्ही नाही का म्हणले, मला सांगायचं ना म्हणले, मी आली असती म्हणले. मी म्हणलं तिथे म्हणलं सॉरी म्हणलं, पण ती अंजली तुला माहिती आहे म्हणलं किती हट्टी आणि ती ऐकत नाही म्हणलं. बरं राहू दे, आता केलं ते केलं आहे म्हणले, आणि ती व्हिडिओ डिलीट करून टाक म्हणले पहिला तू. मित्रांनो, मी ते व्हिडिओ डिलीट करेपर्यंत काही लोकांनी फेक आयडीने चोरून ते त्यांच्या आयडीवर टाकलं होतं. त्यामुळं ते मी माझ्यावरून डिलीट केलं, पण फेक आयडीवरती व्हिडिओ तसाच राहिला आणि ते व्हायरल होत गेलं ते. आणि आमची खासियत काय होती माझ्या आयडीची मित्रांनो, मी कोणताही व्हिडिओ टाकला ना मित्रांनो, ते कमीत कमी 5 दिवसामध्ये खतरनाक पळायचं, मिलियनमध्ये व्ह्यूज जायचे त्याचे. आणि त्यामुळं ते व्हिडिओ माझे पळायचे, कारण कॉन्सेप्ट वेगळा असायचा, छान असायचा. आणि अंजलीचा खोडकर स्वभाव त्यामध्ये खूप कामाला आला मला. आणि अशा तऱ्हेने मी इथंपर्यंत आलो. आणि माझे फॉलोअर्स अचानक मित्रांनो 3 लाखाची डायरेक्ट आज सध्या 9 लाख प्लस आहेत. 1 मिलियन आता थोड्या दिवसामध्ये होतील. आणि ही सर्व कृपा जी आहे तुमच्या सर्वांची आहे, श्री स्वामी समर्थांची आहे आणि सर्व समाज बांधव आणि जाती धर्म यांची आहे. मी सर्वांना हात जोडून मी विनंती करतो की अशी तुमची शेवटपर्यंत शांत माझ्यापर्यंत राहू द्या. काही लोकांनी अंजलीसाठी प्रार्थना केली, काही लोकांनी दिवे लावले, काही लोकांनी मेणबत्त्या लावल्या, काही लोकांनी अंजलीसाठी नमाज पडली, काही लोकांनी दिवा मागितली. हे शक्य फक्त एकाच गोष्टीमुळे झालं, सोशल मीडिया हा गोष्टीमुळे झालं. प्रत्येक मित्राला आणि यंग पिढीला मी एकच सांगेन, मी यंग पिढीमध्येच येतो, पण एक प्रत्येकानं मी सांगेल की यंग पिढीला मी सांगेन, मित्रांनो जेवढ्यात लवकरात लवकर प्रत्येकाला डेव्हलप करता येईल सोशल मीडियावर तेवढं लवकरात लवकर करा. कारण पुढचं युग हे पूर्ण सोशल मीडियावर असणार आहे. आणि सोशल मीडिया जे तुम्हाला इज्जत देणार आहे आणि ती तुम्हाला प्लॅटफॉर्म देणार आहे, हे एवढं तुम्हाला कोणीच देऊ शकणार नाही, एवढी खात्री मी देऊ शकतो. आणि माझं मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, नमस्कार. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.